ला सामना आपण पाहू शकतो. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ 12 त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ जय जलेश्वर वाडेगरबा असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती प्रथमेश पाटील आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली तो कृष्णा पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला सोपान असे दोन आघाडीचे फलंदाज गोलंदाज तयार. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल. पहिल्या चेंडूवरती एकदा एकवटली जातीये. अमोल पाटील आपण पाहू शकतो एक हार्ड फलंदाज कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. काल सोनारपाड्याला मेगा फायनल मध्ये उंबर्डे अंडर-19 संघ देखील दाखल झालाय. आता इथून मात्र सोनारपाड्याला जाणार आहेत फायनलची मॅच खेळायला. संपूर्ण उंबर्डे टीमला ऑल द बेस्ट. पुल करायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये एकदा कंप्लीट होईल. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. 3 षटकांचं पूर्वार्ध 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ पाहायला मिळतोय. दीपेश दादांच्या माध्यमातून सुवर्ण संधी 3 चेंडू 3 षटकार 3 चेंडू 3 चौकार जर मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे फलंदाज बाद होतोय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते. कृष्ण याला परतायला लागतंय माघारी. झटका क्रमांक पहिला लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी क्रिकेट संघ 12 या संघाला विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 नवीन फलंदाज आदर्श येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेशच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण प्रथमेशच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. हाताचा पिसारा फुलवला होता आणि पाहायला गेलं तर 1 ब्रिंग्स 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट होतोय. बॅक टू बॅक दुसरा आदरा लागतोय आई गावदेवी क्रिकेट संघ 12 या संघाला. अप्रतिम गोलंदाजीचा मुजारा होत असताना आपण पाहू शकतो वाडेकर या संघाच्या माध्यमातून फिरकीचं माहेरघर म्हणून ओळख आहे वाडेकर संघाची आणि चांगली अशी गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून होतीये. जय जलेश्वर वाडेकर ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये जय जलेश्वर वाडेकर हा संघ देखील दाखल झाला. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये गुरवलीची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आणि आज आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर ब हा संघ इन ऍक्शन मध्ये. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल झाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 3 आकड्यावरती. इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होतोय. झटका क्रमांक 3 लागतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा.
धावांवरती धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निखिल शेलार येत आहेत. दीपेश आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज येत आहेत आणि सन्माननीय दीपेश दादा ढोणे साहेबांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार 3 चेंडू 3 चौकार साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. निखिल आपल्याला पाहायला मिळतील. दुसरे षटक घेऊन आलेत. फील्ड रिस्ट्रिक्शन ओपन झालेत सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. इनसाइड द सर्कल 4 खेळाडू असतील. शॉट मध्ये थर्ड मॅन असेल, फाईन लेग असेल, पॉइंट असेल आणि एक्स्ट्रा कव्हर असेल. आउटसाइड सर्कल 5 खेळाडू पेट्रोलिंग करतायत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर आलाय. करणार नाही कुठली चुकी. अगदी ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पट्ट्याचं गळ ढासळावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप ढासळते आई गावदेवी क्रिकेट संघ. 12वे या संघाची. चौथा झटका लागतोय 3 या आकड्यावरती. फलंदाज बाद. फलंदाज ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला फ्रंट फुटला आपण पूर्ण प्रकारे पाहू शकतो. जय जलेश्वर वाडेकर ब आणि बॅक फुटला पाहायला मिळतो आई गावदेवी क्रिकेट संघ. 12वे असं आपण म्हणतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. क्रिकेट या निश्चिताओं का खेल है जहाँ पे हर प्रेडिक्शन फेल है. आणि तो क्रिकेटचा खेळ आपण सातत्याने पाहत असतो. राजाचा रंग आणि रंगाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा तोच फिल्डर येतोय. त्याच प्रकारे कॅच कंप्लीट होती. अजून एक झटका. फलंदाज बाद. 5वा झटका लागतोय 3 या आकड्यावरती आई गावदेवी क्रिकेट संघ. 12वे या संघाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती निखिल आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज देखील निखिल येत आहेत 7व्या क्रमांकावरती. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिक कंप्लीट होईल का हा मोठा प्रश्न असेल. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. खरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदलता है असं आपण म्हणतो. प्रथमेशच्या माध्यमातून 3 धाब्यांचं षटक त्यासोबत 3 विकेट्स कॅरी झाल्या. त्याच्याच पावलावरती पाऊल निखिलच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट कॅरी केल्या गेल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 अशी धावसंख्या पाहायला मिळते. फुटबॉलचा स्कोर देखील जर आपण पाहिलं तर अशाच प्रकारे आपण सातत्याने पाहत असतो. अगदी त्याप्रमाणे धावसंख्या पाहायला मिळतीये. 3 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण प्रकारे डॉमिनेट केला गेलाय हा खेळ जलेश्वर वाडेकर या माध्यमातून. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. बॅटकटच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. लेग बाईसच्या स्वरूपात असेल बघा. पंच कॉल करत नाहीत त्यामुळे मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल थोड्याशा प्रमाणामध्ये डायव्हर्ट होतोय पडल्यावरती. जजमेंट करायचा प्रयत्न झाला होता. हरकत नाहीये तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. 5-5 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा 3 षटकांचा पूर्वार्थ 3 षटकांचा उत्तरार्थ आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. निमित्त ठरलं नमो चषक 2024 थरार आणि या थरारामध्ये आपण पाहतोय अनेक
स्पर्धा ज्या मात्र पाहायला मिळतात, नृत्य स्पर्धा असेल, बुद्धिबळाची स्पर्धा देखील असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर लेग रिजन मधून, निखिलेच्या माध्यमातून तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलीये 5-11 या आकड्यावरती. यानंतर होणारे मॅच एका बाजूला आपण पाहतोय नवनाथ 11 वडवली, त्यांचे विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोळिवली. असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल होणार आहे, या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 5-11. फुल टॉस चेंडू होता, बॉल चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक होते, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील आणि अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 6.50च्या सरासरीने. 5-13, 13 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 2 ओव्हर. यानंतर होणारे मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला नवनाथ 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली, तर त्यांचे विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोलिवली. असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर आलेत, अप्रतिम झेल टिपली जातीये. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6वा लागतोय. 13 या आकड्यावरती आहे गावदेवी क्रिकेट संघ 12वे या संघाला. अप्रतिम असं संगीत डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. 6-13 धावसंख्या धावफलकावरती रन बॉल इक्वेशन आतापर्यंत पाहतोय आपण. पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होता. लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये. चेंडू बॉलला ब्रश झाला, त्यानंतर यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर केला. इस्टर्नवरती देखील फेकी झाली होती, परंतु चेंडूचा आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. एक धाव कंप्लीट झाली. दोन्ही बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचले. 14 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकवटली गेली आहे. अजूनही 4 चेंडूंसाठी शिल्लक. या 4 चेंडूंमध्ये मिनिमम 15 धावा येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस 30 धावा धावफलकावरती असतील त्यावेळेला एक चांगला टोटल चांगला बॅटल आपल्याला नक्की पाहायला मिळेल, परंतु 25 पेक्षा कमी असल्यावरती मात्र एकतर्फे मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल येतोय. चांगली अशी गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. एक लेग बायच्या स्वरूपात धाव, अन्यथा दोन्ही चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करतोय भूषण. यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन द स्कोर कार्ड. थोडस संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे.
क्षेत्ररक्षक होते, 2 क्षेत्ररक्षक, त्यांच्यामध्ये थोडस मिसजजमेंट पाहायला मिळालं. बॉल चाललाय सीमा पार, संघर्षाचा बिगुल वाजवणार निखिलच्या बॅट मधून. एखाद अजून मोठा फटका आणि मॅच मध्ये रंगत येईल यात मात्र शंका नाहीये. एक मोठा फटका येणं गरजेचं. येणाऱ्या 2 चेंडूंवरती आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा टोटल खर्च झाल्यात. 1 विकेट देखील कॅरी झाली आहे. 19 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॅकिंगला आले होते पतू. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये, 2 धावा कंप्लीट होत आहेत. 21 धावा धावफलकावरती. डीप मध्ये आपण पाहू शकतो पतू ज्यांच्या माध्यमातून जय जलेश्वर वाडेकर या संघाच्या माध्यमातून सातत्याने ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असत. त्यासोबतच डीके अँड कंपनी अर्थात कर्ण सीसी या संघाच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेट देखील तो खेळत असतो. अंडरआर्म आणि ओव्हरआर्म दोन्ही क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव प्रथमेश कडे. यावेळेस डॉट बॉल असेल आणि अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21-22 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. जय जलेश्वर वाडेकर ब या संघाच्या साठी असणारे टार्गेट सुमात्र 22 धावांचं विनंती असेल. नवनाथ 11 नारायणदेव वडवली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोलिवली टीमचे कॅप्टन सोमनाथ. आपण यायचे त्वरित, किंबहुना कॅप्टनला पाठवायचे त्वरित. टॉस होणार आहे. विनंती असेल सन्माननीय संजय दादा कारभारी साहेबांना, त्यांचे शुभ हस्ते टॉस होणार आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहू शकतो. एका बाजूला नवनाथ 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली, दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोळिवली असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कोळिवली संघाचा कॉल आहे, छापा असा कॉल आहे आणि पडलेला आहे छापा. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आपण पाहू शकतो. जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोळिवली या संघाने टॉस जिंकलाय. जास्त विचारणार नाही, फक्त डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग करणारे दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल कंप्लीट होतोय. आई गावदेवी क्रिकेट जय दुर्गा माता क्रिकेट संघ कोळिवली या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी नवनाथ 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या संघाला. विनंती आहे जय जलेश्वर वाडेकर टीम सलामीचे दोन्ही बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचे. आणि आपण पाहू शकतो आमचा जवळचा मित्र मोन्या यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे असं मोन्या आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल असेल तर सोबत जर पाहायला शुभम असेल, पतू असेल, सर्वांचा अगदी जवळचा मित्र आहे. ज्या ज्या वेळेला ते खेळतात त्या त्या वेळेला त्याची उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहू शकतो आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. पहिल्या चेंडूवरती अवांतर धावे
च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. निखिल आणि प्रथमेश असे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फील्डला भेटून बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा निखिलचा. ब्रँडेड 4. फटका पाहायला मिळतोय. घुटना टेको और चौका देखो. बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय निखिलच्या बॅट मधून. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. निखिल ऑन फायर आणि बॅक टू बॅक चौकार. अजून एक त्याच प्रकारे फटका पाहायला मिळतो. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आले होते. कॅच सुटली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. दीपेश होते डीप मध्ये. त्यांच्या माध्यमातून मिसफिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. अकरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील विजयासाठी. अजूनही 11 धावांची गरज आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. फिल्डिंग चांगली झाली. एक धाव एक्झिक्यूट करण्यात येते. 12 धावा धावफलकावरती विजयासाठी. अजूनही 10 धावांची गरज. 14 चेंडू शिल्लक असेल मॅच मध्ये. एकतर्फी मॅच होत असताना आपण पाहू शकतो. नक्कीच उल्लेख करेल मोहन्याचा, ज्याच्या माध्यमातून अगदी मोहन्यामध्ये कुठलाही त्याचा मित्र यावा आणि चांगली खातेदारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल, स्थगित असेल. तेरा चेंडू 10 धावांची गरज. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. वेट वॉच अँड देन डिलिव्हर. बॉल चाललाय सीमा पार. प्रथमेश पाटील च्या बॅट मधून येतोय आत तडाखा. षटकार. षटकाची समाप्ती. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. ऋषी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं गौरीशंकर गौरीपाडा या टीमच्या माध्यमातून 2 वेळेस 8 चेंडूंमध्ये मॅच कंप्लीट झाली होती. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 20 धावा धावफलकावरती. 2 धावांची गरज. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. एकच धाव कंप्लीट होईल. स्कोर आर लेवल, परंतु स्पर्धेचा नियम आहे चेजिंग कंपल्सरी आणि त्यामुळे कंपल्सरी 10 चेंडूंमध्ये 1 धाव बनवावी लागेल. इथे 1 धाव कंप्लीट आणि बॉल चाललाय सीमा पार. मॅच होती फिनिश. मॅच जिंकली आहे जय जलेश्वर वाडेगर्भ या संघाने. अभिनंदन जय जलेश्वर वाडेगर्भ. हार्ड लक. आई गावदेवी क्रिकेट संघ 12वे. श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोळिवली.
असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. अप्रतिम कामगिरी आपल्याला प्रथमेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट कॅरी केल्या, त्यासोबतच 3 चेंडूंमध्ये 10 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. तो जेन्युइन ऑलराऊंडर प्रथमेश पाटील असेल या सामन्याचा सामनावीर. प्रथमेश आपण यायचे. अप्रतिम अशी कामगिरी पतूच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रथमेश असं नाव आहे परंतु लाडाने सर्व पतू म्हणतात त्याला. सन्माननीय राहुलदादा भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते प्रथमेशला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.